चला अंपायर्सला सूचना आहे, आपण मैदानाकडे दाखल व्हायचं त्वरित. आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. कोचरेच्या विरुद्ध त्याचे संघ क्षेत्ररक्षणाकरता सज्ज झाला तो म्हणजेच लांबाची वाडी. टॉस जिंकला लांबाची वाडी टीमच्या कॅप्टन आणि त्यानंतर स्वीकारलेला हा क्षेत्ररक्षणाचा निर्णय. 5 ओव्हरची ही मॅच. 4 बॉलरचा वापर तुम्ही करू शकता. 2 षटकं असतील. मॅनेटरी पॉवर पीजी आणि सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना कोचरी टीमच्या वतीनं सलामीचे 2 बॅट्समन ओपनिंग पियर मैदानाकडे दाखल झाली आहे. सुनील आहेत स्ट्रायकिंग एंडवरती आणि त्यांच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन नरेश. बॉलिंग ट्रॅकवरती देखील आहेत सुनील. 2 यस फॅक्टर सध्याच्या घडीला ॲक्शनमध्ये तुम्ही या मॅचमध्ये पाहू शकता. मॅनेटरी पॉवर पेचं हे पहिलं षटक P1 इन प्रोग्रेस आणि बॉलिंग ट्रॅकवरती उर्दू विकेटनं पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलर तयार होत आहेत. सुनील आणि स्ट्रायकिंग एंडवरती देखील आहेत सुनील. दिस इज गोइंग टू बी अ बिग बॅटल. क्लॅश ऑफ टायटन्स. इपिक वॉर. मोठं द्वंद्व युद्ध सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू होत असताना अंपायर ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले बेस्ट ऑफ लक बोथ टीम. शो द गुड गेम. उर्दू विकेटनं पहिलाच बॉल बाजूला देऊन कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टिक पिचिंग. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा बाहेरच्या बाजूने टर्न झाला आणि लास्ट मोमेंटला अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रनच्या साधीने या मॅचमध्ये अकाउंट ओपन होत असताना, खातं खुलं होत असताना, धावसंख्येचा श्रीगणेश होत असताना कोथरे या टीमचा फुल टॉस बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका सजवला आणि बॉल सरळ निघून चाललाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. इट इज अ वेस्ट ऑफ आईज बीमर बॉल आणि या बॉलवरती एक्झॅक्टली धावा किती आहे तो सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवायचा. इट इज अ 4 or 6. यस इट इज. हिट्स आउट ऑफ द पार्क. नो प्लस 6 या एकूण येत आहेत 7 धावा. रिदम गमावला बॉलर सुनीलला. पहिलाच बॉल वाईट, त्यानंतर बीमर बॉल. 8 रन टीमची टोटल. सध्या घडीला हा फ्रीड बॉल. फ्रीड बॉल वरती फुलर लेंथ आणि फुलर लेंथचा बॉल पाठवून दिला डीप मध्ये. मिड विकेटच्या दरम्यान चांगली फिल्डिंग झाली. सीमारेषेच्या नजदीक मिळते ती फक्त 1 धाव आणि 1 धावेच्या साथीनं संघाचा धावफलक पुढे पोहोचत असताना ते 9 या आकड्यावरती. पहिलाच बॉल वाईट, त्यानंतर नो प्लस 6. एकूण एक्स्ट्रा 8 धावा आल्या आणि त्यानंतर ही एकेरी धाव. 9 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन हरीश. या बॅटला बागफुट येऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टिंग पिचिंग. बॉल थोडासा बाहेरच्या बाजूने टर्न झाला. दिशा कुठेतरी भरकटल्या बॉलर सुनील आणि हे आणखीन एक एक्स्ट्रा रन, ॲडिशनल रन इथे ॲड होईल. बॅटिंग करत असताना कोचरी टीमच्या अकाउंटमध्ये आणि टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना इन डबल डिजिट डबल फिगर. 10 रन ऑन द बोर्ड. या वेळेला अपिश कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल ढकलला गॅपमध्ये. फिल्डर बॉलच्या पाठीमागे. आउटफील्ड वेगवान. फिल्डरचे प्रयत्न देखील चांगले झाले सीमारेषेच्या नजदीक. लास्ट मोमेंटला त्यांना बॉलची यशस्वी चेस तिथे गेली आहे आणि धावा वाचवण्यामध्ये त्याला यश आलंय. टीम लांबाची वाडी या संघाकरता वेल फिल्डिंग. 100% कमेंटेड ऑन द फील्ड काय असते ते दाखवून देत असताना एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक 2 धावेच्या साथीने धावफलक पोहोचत असताना 12 या आकड्यावरती. फुल टॉस बॉल ऑन साईडला स्वीप केला. वाटा शॉट कॉपी बुक साईडला स्लॉग स्वीप केला आणि बॉल निघून चालला वेगानं सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. देत असताना या बॉलवरती चौकार लगावला नरेशनं. टीमची धावसंख्या आहे 16. या बळीला वाकफुट येऊन अपिश फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरच्या डोक्यावरून बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि त्यानंतर जजमेंट चांगलं राहिलं वाडिश लॉंग ऑफच्या फिल्डरचं. त्यानं येऊन बॅकअप दिलं डीपमध्ये. बाउंड्री लाईनच्या नजदीक चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि 2 धाव्याच्या साथीनं टीमचं धावफलक पुढे पोहोचत असताना 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन द बोर्ड. स्टील 2 to go. अजूनही 2 बॉलचा केला आहे बॅलन्स आहे ओव्हरचा. एक्स्ट्राच रन भरपूर खर्च केला या मॅचमध्ये बॉलर सुनीलला आणि सुरुवात इथे चांगली झाली आहे बॅटिंग करत असताना कोचरे या टीमची. या वेळेला फुल टॉस बॉल आडव बॅटनं प्रहार केला. डीपमध्ये फिल्डर पोहोचला.
मिडविकेटच्या दरम्यान चांगली फिल्डिंग नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अॅक्युरेट थ्रो आणि जोपर्यंत मिळतीये ती फक्त एकच धाव. अंपायर इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. स्टील 1 to go. एका धावेच्या साथीने टीमचं धावफलक पुढे पोहोचत असताना 19 आकड्यावरती 19 रन ऑन द बोर्ड विदाउट लॉस. स्लो अँड शायनी स्टार्ट बाय बोथ बॅट्समन्स. या वेळेला आडव्या बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न, फुल लेन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर बॉल वेगानं निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा तर डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस इथे बॅटिंग करत असताना कोसरी टीमचा धावफलक जाऊन पोहोचलाय. ते विकेट न गमावताना 19 आकडावरती फ्लाइंग स्टार्ट इथे करून देत असताना ओपनिंग पिरियड बॅट्समन नरेश ज्यांनी 4 बॉलचा आतापर्यंत मॅचमध्ये सामना केलाय, 9 धावेचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय आणि त्यांची साथ देत असताना 3 बॉलमध्ये 7 धावेचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन वैयक्तिक योगदान देत असताना बॅट्समन सुनील ही पार्टनरशिप इथे बिल्डअप केली आहे. पहिल्याच विकेटसाठी भागीदारी रचत असताना दोन्ही बॅट्समन पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रन झालेले आहेत 19. स्पीडअप द्यायचा फिल्डिंग करणारी लांबाची वाली टीम. वाय आर यू गेटिंग लेट. त्वरित क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे आपला. सेकंड ओव्हर डावाचं दुसरं षटक सध्याच्या घडीला प्रगती पथावरती आणि हायवे एंड कडून बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत असताना बॉलर संजय दुसरं षटक टाकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत बॅट्समन नरेश आणि त्यांच्या साथीने नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन सुनील. ज्ञानेश्वर आहेत गोलंदाज. पहिलाच बॉल ज्ञानेश्वरचा ऑफस्टिक सोडून जातोय. अंपायर सिग्नल इट इज वाईट. अतिरिक्त दिशा खराब होती या बॉलवरती आणि तीच पंचांनी ते पाहिलं. एक्स्ट्रा रन नंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 20 या आकड्यावरती वाईट बॉलला सुरुवात केली आहे स्पेलला बॉलर ज्ञानेश्वरनं. राऊंड विकेटनं आताचा हा बॉल थोडा खाली राहिला, फक्त पुश केलं. सॉफ्ट हँडेडचा खूप चांगला वापर झाला. मिडऑफच्या दरम्यान फिल्डर पोहोचतात बॉलवरती, रन इथे मिळणार नाही. हा डॉट बॉल रिअरली चित्र असं तुम्हाला पाहायला मिळतं. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊन देखील धाव होत नाही आणि तोच प्रकार या बॉलवरती देखील घडला. फुल लेंथ होता, इनसाइड आउट फटका सजवलाय कॉपी बुक स्टाईलला. बॉल डीप मध्ये निघून झाला. एक्स्ट्रा कव्हरला चिरत असताना वाडिश लॉगऑफच्या फिल्डरचा थ्रो थोडा बाजूला गेला आणि तोपर्यंत 2 धावा चित्त्याच्या चपलाईला वाळ्याच्या गतीने आणि हरणाच्या वेगाने ते कंप्लीट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावेच्या साथीने टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 9 डबल डिजिट डबल फिगर 22 रन ऑन द बोर्ड. 22 धावा आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये मार्गस्थ असताना बॉलर ज्ञानेश्वरचं. या वेळेला वाफुटो देऊन हुक केलाय. दिशा देत असताना स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकापासून बॉल थोडासा दूर आणि मनाला त्याच्या झाले उर बॉल टप्पा घेतल्यानंतर निघून चालला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. चौकारानंतर टीमचा धावफलक पुढे वेगानं पोहोचत असताना धावसंख्या फुलतीये फुटतीये बहरतीये जाऊन पोहोचते ती 26 आकड्यावरती. या वेळेला विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केला. शेप शॉट, सेफ एज्युकेशन ऑन द राईट, सुपर स्ट्रोक आणि टप्पा घेतल्यानंतर बॉल सरळ निघून चालला. वाईट इज लॉंगर क्लिअर करत असताना सीमारेषा पार. हा लागोपाठचा दुसरा चौकार. कन्झर्वेटिव्ह अटॅकिंग बाउंड्रीज लागोपाठचा हा दुसरा चौकार. आक्रमकता धारण करत असताना स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन नरेश इथे हल्ला चढवलाय बॉलर ज्ञानेश्वरच्या विरुद्ध आणि 4 धावेच्या साथीनं टीमची टोटल पोहोचली 30 वर. यावेळेला फटका फसलाय. विकेट किपरचं जजमेंट चांगलं राहिलं आणि जी ब्रेक थ्रूची आवश्यकता होती, नितांत आवश्यकता होती, तो ब्रेक थ्रू इथे मिळून दिलाय बॉलर ज्ञानेश्वरनं. फलंदाज बाद होते नरेश. बॅटिंग करत असताना कोचरे या टीमला पोहोचलाय 30 आकड्यावरती. हा पहिला धक्का. बिग विकेट डाऊन, बिग लॉस.
पहिला अडचणी ते दूर करत असताना बॉलर ज्ञानेश्वर न्यू बॅट्समन मैदानाकडे दाखल जात आहेत महेंद्र. या वेळेला गाफुटो देऊन हुक करण्याचा प्रयत्न लेटिकेज घेतली फायनलचा फिल्डर प्रयत्न करत होता बट आउट्स ऑफ हिज रीच. त्याच्या आबागाच्या बाहेर बॉलची ग्राउंडिंग इथे झाली आहे आणि तोपर्यंत सहज एक धाव इथे कंप्लीट झाली. अंपायर सिग्नल सेकंड ओव्हर इज कंप्लीट. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये मान्यता पॉवर प्लेचं 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलं. बॅटिंग करत असताना कोचरे या टीमचं 15.50 धावेच्या सरासरीनं एका विकेटच्या नुकसानामध्ये 31-31 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ सध्याच्या घडीला इथे संपलाय. फ्लाइंग स्टार टीमला मिळाली आहे. सुनील जे सलामीसाठी मैदानाकडे दाखल झाले 8 या धावसंख्येवरती 4 बॉलचा सामना करत असताना 200च्या स्ट्राईक रेटने ते नाबाद इनिंग साकारतायत आणि त्यांच्या साथीनं जॉईंट झाला न्यू बॅट्समन महेंद्र, न्यू कॅन्डिडेट ॲट बॅटिंग ऑर्डर नंबर 3. तिसरं षटक घेऊन बॉलिंग टाकण्याकरता बॉलर येतो संजय. सध्याच्या घडीला हे सांघिक तिसरा आणि डावाचं देखील वैयक्तिक तिसरं षटक. फील्ड प्लेसमेंटमध्ये सध्याच्या घडीला फार मोठा फेरबदल. शेजारशनावरती संचारबंदी पथकांनी इथे हटवली आहे. 5 फिल्डर डीपमध्ये बाउंड्री सेमिंग एरियात सीमांचं रक्षण करत असताना पहिलाच बॉल स्विच इट अटेम्प्ट केला. पंचांकडे अपील देखील जरूर झाला त्या ठिकाणी बट पंच सहमत नाही आहेत आणि फायनली ते हा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला तो म्हणजेच लेग बायच्या रूपाने एका धावेचा आणि एका धावेच्या साथीनं टीमचं धावफलक पुढे पोहोचत असताना 32-32 या आकड्यावरती बाखुडो देऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॉल वेट फिल्डर जज करते एक्स्ट्रा कव्हरला आणि सोपा झेल तिथे टिपला. फलंदाज होतोय बाद. हा दुसरा धक्का पोहोचला कोचरे या टीमला. मैदान सोडावं लागेल बॅट्समन महेंद्रला. संजय यांच्या खात्यामध्ये ही सफलता आणि सध्याच्या घडीला हे दुसरं सांघिक यश. फिल्डिंग करणाऱ्या टीम लांबाची वाडी या संघाकरता. बॅट्समन नरेश जातात मैदानाकडे 4थ्या क्रमांकावरती आणि स्ट्रायकिंगवरती आहेत सलामीचे बॅट्समन सुनील. 32 या आकड्यावरती सध्याच्या घडीला हा दुसरा धक्का. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. धीम्या गतीचा हा बॉल फसून जातो चकून जात होतो म्हणजे स्ट्रायकिंगमध्ये बॅट्समन सुनीलला आणि येतो तो आणखीन एक डॉट बॉल. फिरकी आक्रमणामध्ये अडकवलंय बॉलर संजयने आतापर्यंत या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या कोचरे टीमला. या वेळेला स्टीअर केला हा बॉल बॅकवर्ड पॉइंटला. डीप मध्ये फिल्डर तयार आहे बट त्याच्या हाताला घासून बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. खराब क्षेत्ररक्षण झालेला आणि त्याचा मोबदला इथे मिळालाय तो म्हणजेच कोचरे या टीमला. बॉल सीमा पार हा चौकार. या चौकारानंतर टीमचा धावफलक वेगाने पुढे पोहोचत असताना सद्यस्थितीला 1 रन झालेले आहेत 36. फुल टॉस बॉल फटकाय ते फसल्या. बॉल वेथ बॉडी बॅलन्स गमावला होता गोलंदाजांना परंतु स्वतःला सावरले आणि यावेळेला कॉटन बॉलची जी संधी निर्माण झाली होती त्या संधीचं इथे सोनं केलं आणि मैदान सोडावं लागतं सुनीलला. कोचरे या टीमला पोहोचलाय 36 आकड्यावरती हा तिसरा हादरा. होती पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर आउट्स ऑफ हिज रीच. अगदी शॉर्ट लॉंग ऑफ दरम्यान तोपर्यंत एकूण अंकित होतं त्या 2 धावा. अंपायर सिग्नल. 3rd ओव्हर इज कंप्लीट. 3 षटकांचा खेळ ते समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस 12.33 धावेची सरासरी धावफलकावरती मेंटेन ठेवत असताना कोचरे टीमचा धावफलक जाऊन पोहोचला ते म्हणजेच 38-38 आकड्यावरती.
रन झालेले आहेत बॅटिंग करत असताना कोचरे या टीमचे सध्याच्या घडीला आहे चौथं षटक मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत असताना हा बेन कडून बॉलर अरुण स्ट्रायकिंग एंडवरती आहेत सुनील. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर लीडिंग एज घेतली गेली. फायलिंगचा फिल्डर पोहोचला होता बॉलच्या खाली बट कॅच तिथे ड्रॉप झाली या स्लीपर झोनला आणि तोपर्यंत 2 धावा अगदी सहजतेने ते कंप्लीट होतात आणि 2 धावेच्या साथीनं टीमचं हे धावफलक पुढे पोहोचत असताना 40 ऑन द बोर्ड 40 या आकड्यावरती. सुनील आणि त्यांच्या साथीनं नरेश ही जोडी सध्याच्या घडीला चौथ्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्डअप करत असताना यावेळेला ऑन साइडला पॉवर बॅक स्ट्रोक फिल्डर फक्त बनून राहील. दर्शक जसा चेंडू बॅट वरती आला तसा चेंडू व्यर्थ वेगानं निघून चालला. स्क्वेअर लेग सीमारेषा पार हिट्स आउट ऑफ द पार्क गोइंग अँड गोल ऑल द वे फॉर 6 रन. बॉलच्या लाईन मध्ये येऊन अगदी ताकदवान फटका इथे इम्प्लिमेंट केला बॅट्समन सुनीलला. हा षटकार त्याने ठोकला. अरुणच्या विरुद्ध टीमचे रन झालेले आहेत 46. फुल टॉस बॉल ऑन साइडला स्वीप केला. लॉंग लेगला फिल्डर डीप मध्ये पोहोचलाय बॉल वरती. चांगली फिल्डिंग झाली. सीमारेषेच्या नजदीक दुसऱ्या धावेचा मानस होता सुनीलचा बट लास्ट मोमेंटला नरेशने त्याला माघारी धाडला कारण क्षेत्ररक्षण तितक्या क्षमतेचं उच्च दर्जाचं झालेलं पाहायला मिळालं आणि एका धावेच्या साथीनं सध्याच्या घडीला टीमचा धावफलक पोहोचत असताना 47 या आकड्यावरती 47 रन ऑन द बोर्ड. या वेळेला विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केला. फिल्डर पोहोचलाय वाटिश लॉंग ऑनच्या दरम्यान आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये चांगला झेल तिथे फिनिश होतोय. फलंदाज होतोय बाद. संघाला लागतोय हा चौथा धक्का. प्रयत्न राहिला वाईटिश लॉंगॉनच्या फिल्डरचा. सेकंड अटेम्प्ट मध्ये त्याने ती कॅच तिथे पकडली आणि सध्याच्या घडीला टीमला हा चौथा हादरा पोहोचला. 47 आकड्यावरती बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये बॅट्समन मैदानाकडे जात आहेत. विलास पाखुटो देऊन हुक करण्याचा प्रयत्न. यावेळेला देखील फटका फसला. फालेगला फिल्डर अगदी बॉलच्या खाली पोहोचला आणि आता हा लागोपाठचा दुसरा धक्का इथे पोहोचत असताना टीम कोचरे या संघाला. सुनील बॅक टू द पॅव्हिलियन. तर विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक अनाऊन्स होते. सन्माननीय मनोजी देसले यांच्या वतीने 500 रुपयाचं. 47 धावा धावफलकावरती असताना हा 5वा धक्का आहे ते पोहोचला. सध्याच्या घडीला 2 षटकांमध्ये तर वेगवान सुरुवात झाली होती कोचरी टीमची पण त्यानंतर टीमचा जो कुठेतरी रन रेटचा ग्राफ आहे तो ग्राफ सध्याच्या स्थितीला इथे खाली पोहोचला आणि त्याचं कारण म्हणजे निरंतर विकेट्स इथे मिळवत असताना टीम लांबाची वाडी. स्ट्रायकिंग एंडवरती हरी बाखुटो देऊन कट करण्याचा प्रयत्न. ऑफ ब्रेक बॉल टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स घेतला या बॉलला आणि त्यानंतर भरधाव वेगानं बॉल टेक ऑफ घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल. 4 ओव्हरचा खेळ ते संपला. 4 ओव्हरच्या केरीज जवळजवळ सरासरी ते मेंटेन ठेवली आहे ते म्हणजेच 12 धावेची आणि स्कोरबोर्डवरती टोटल तुम्हाला पाहायला मिळते. ते बॅटिंग करत असताना कोचरे या टीमची 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये एकूण रन झालेले आहेत 47. राजा के संग संग झूम थँक्यू डुजा. संजय येत आहेत
शेवटचं अंतिम आणि पहिल्या सत्राचं अखेरचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती स्टाक गेअरवरती आहेत विलास आणि नॉन स्टाक गेअरमध्ये बॅट्समन हरी. अंतिम अखेरचं आणि निर्णायक षटक पहिल्या सत्राचं. पहिलाच बॉल संजयचा फटका ते फसला होता, अगदी प्रयत्न देखील झाला स्वतःच्या फॉलोदूरमध्ये कॅचपर्यंत पोहोचण्याचा, पण सेफली बॉलचे ग्राउंडिंग इथे झाले आणि तोपर्यंत 2 धावा अतिशय सहजतेने ते कंप्लीट करत असताना बॅट्समन विलास त्यांनी या 2 धावेच्या साथीनं संघ पुढे सरकला. कोचरी आणि टीमची टोटल पोहोचली आहे ती 49 या आकड्यावरती. बागफुटू देऊन थांबून फटका इम्प्लिमेंट केला. गॅप शॉट सिलेक्शन मिडिकॉनी स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध बॉल घरंगलत निघून चालला सीमारेषा पार, चौकार. साईडला मिडिकॉट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान शॉट सिलेक्शन दिसत दर्जेदार होतं विलासचा आणि हा चौकार त्याने ठोकला. 50 फॉर टीम कोचरे. 53 धावा धाव फलकावरती. लेग ब्रेक बॉल टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स घेतला आणि स्विंग होत असताना बॅट्समन विकेट किपरला देखील बीट करून चालला होता इष्ट्यांच्या पाठीमागे. थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग झाली, बॅकअप दिलं फिल्डरनं. तोपर्यंत बायच्या रूपाने ही 1 धाव इथे अंकित झाली आहे. टोटल पोहोचते ती 54 या आकड्यावरती. थांबून फटका इम्प्लिमेंट केलाय. फायनलिकचा फिल्डर बॉलच्या पाठमोरा, बट त्याच्यापासून थोडासा दूर हा बॉल. तोपर्यंत चेस इथे लागली आणि बॉल वेगानं निघून चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. टप्पा घेतल्यानंतर बॉल न ओलांडली सीमारेषा. आहे तो चौकार. चौकारानंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 58 या आकड्यावरती. ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाही. या विकेट किपरचा चांगला बॅकअप, अगदी मिडल आणि ऑफस्टिक वरती पिच झाला हा बॉल. त्यानंतर वेस्ट हाईट वरती इथे स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न होता बॅट्समन हरी, याचा प्रयत्न इथे फसलाय. हाय तो डॉट बॉल. स्टील 1 to go. जुनी लास्ट बॉल शिल्लक पहिल्या इनिंगचा. आडवा बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न, या वेळेला देखील टायमिंग होत नाही. या गतीबरोबर सातत्यानं मिश्रण केलं यावरमध्ये. इनिंग समाप्त झाली 5 ओव्हरची. 5 षटकांचं पहिलं सत्र इथे अखेरीस समाप्त झालंय आणि बॅटिंग करत असताना कोसरी टीमने एकूण रन लगावलेत 5 ओव्हरच्या अंती. 5 विकेटच्या नुकसानामध्ये 58 आणि 59 धावेचं टार्गेट इथे या मॅचमध्ये ठेवण्यात आलं. ते म्हणजे सेकंड सेशन अर्थातच दुसऱ्या सत्रामध्ये टीम लांबाची वाडी या संघासमोर आणि दुसऱ्या सत्रामध्ये या 58 धावेचा पाठला कशा प्रकारे करेल टीम लांबाची वाडी ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोनवरती आमचे परम मित्र आणि त्याचबरोबर शापूर डोलखाम गावाचा स्वाभिमानी आणि सुदृढ परिपक्व आवाज रमेशजी शिंदे सर यांना धन्यवाद. तीस मिनिटांमध्ये आपण ऐकवला. 30 मिनिटे कधी संपली आमचं आम्हाला कळालं नाही. जवळपर्यंत या महत्त्वपूर्ण मॅचकडे लांबाच्या वाडी संघाला 59 धावांची आवश्यकता. प्रथम बॅटिंग करत असताना कोचरे संघाची धावसंख्या 58 आणि विजयासाठी 59 धावांची आवश्यकता असलेल्या या मॅचमध्ये लांबाची वाडी संघाला निश्चयाचा महामेरू, बहुत जणांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी शिवरायांना वंदन करून आपण या मॅचला सुरुवात करतोय. पहिली 30 मिनिटे कधी निघून गेली आमचं आम्हाला कळालं नाही, कारण ज्यावेळेला दीपकजी बिराडे बोलत होते त्यावेळेला वाटलं ऐकतच राहावं आणि ऐकतच राहावं. यावेळेस आपण बघतोय अमोल कथोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 2021
या मॅचचा आनंद सकाळपासून घेणारे आमचं व्यक्तिमत्व सन्माननीय मनोजी देसले आपलं सुद्धा आभार व्यक्त करेल. मडकेपाडा संघाचा संघनायक आपण कुठे असाल तर व्यवस्थापन समितीशी अर्थात अमोलजी कथोरेंशी आपण संपर्क साधायचा आहे. जाऊ आपण या मॅचकडे. 59 धावांची गरज लांबाची वाडी संघाला. ओपनिंग पेयर खेळपट्टीकडे मंद मंद पावलांनी जाताना मडकेपाडा ना मडकेपाडा संघाचा संघनायक आपण उपस्थित राहायचं आहे. व्यासपीठाच्या समोर आपण यायचं आहे. या ठिकाणी आपण ड्रॉ करतोय आणि त्यानंतर मात्र आपण दुसरी फेरी या ठिकाणी लगेचच सुरुवात केली जाईल. आजचा मित्रांनो पहिला दिवस. एक चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, मुरबाड तालुक्याला भूषणावळ वाटणारी स्पर्धा, ठाणे जिल्ह्याला हवीशी वाटणारी स्पर्धा आणि महाराष्ट्राच्या व्याघ्र मुखावर पोहोचणारी स्पर्धा अर्थातच अमोल कथोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 2021. जाऊ आपण मॅचकडे. लांबाची वाडी संघाला या मॅचमध्ये 59 धावांची गरज आणि याच 59 धावा बनवण्यासाठी ओपनिंग पेयर मंद मंद पावलांनी खेळपट्टीवर पोहोचले. स्ट्रायकिंगवर बॅट्समन सुनील गोलंदाजी मार्ग तयार कोचरे संघाच्या वतीनं आणि लांबाची वाडी संघाचे ओपनिंग पेयर स्ट्रायकिंगवर बॅट्समन आपण बघू शकाल सुनील आणि नॉन स्ट्रायकिंगवर या संजय. सुनील, संजय आणि सुनील हा त्रिवेणी संगम आहे. हे चक्रव्यूह आहे. जो भेदेल तो यशस्वी होईल. पहिला चेंडू यावेळेस मात्र चांगला चेंडू फेकला जातोय. फलंदाजाच्या नजरेपुढे हा चेंडू मात्र भरला नाही आणि पहिला चेंडू डॉट बॉल. सुरुवात चांगली करून दिली. मित्रांनो क्रिकेट आहे गेम ऑफ अनसर्टिनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ. सुरुवात जरी चांगली झाली परंतु शेवट कोण गोड करेल ना यावर या संपूर्ण मॅचचा निकाल आहे. शॉट ऑफ गुड लेन. फलंदाजाला वाटलं होतं हा चेंडू अपेक्षेप्रमाणे उसळी घेईल परंतु मित्र म्हणेन छातीच्या समोरून निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू पूर्णपणे निर्धाव. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज सुनील. सुनील म्हणजे आनंद आणि ज्या वेळा सुनील नावाप्रमाणे गोलंदाजी करेल ना तर कोचरे संघ विजय होईल आणि बॅट्समन सुनील जर फलंदाजी केली तर लांबाची वाडी संघ विजय होईल. विजय मात्र एकाच संघाचा. जो जिता वही सिकंदर यावेळेस ऑफ ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न केलाय. इतर म्हणेन कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ऑन द राईज थोडासा खेळण्याचा प्रयत्न होता. 3 फटक्यांचं मिश्रण या ठिकाणी पाहायला मिळालं परंतु एज लागली गेली. इज ऑफ द मार्क. एका धावेने लांबाची वाडी संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. धावसंख्या धावफलकावर 1 धावा. अर्थातच 5 षटकांची मॅच असेल आणि 5 षटकांमध्ये बनवायच्या 59 धावा. संघर्ष तर खूप आहे. 11-99च्या सरासरीने तुम्हाला पुढे जायचं आहे ना तर मात्र अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. तुमची नॅचरल खेळी या ठिकाणी करावी लागेल. पुन्हा एकदा एक सिंगल धाव, सिंगल डबल. क्रिकेटची लाईफलाईन कुठे यूज करायची त्यासाठी मोमेंटम महत्त्वाची गोष्ट आहे. योग्य क्षण तुम्हाला निवडावा लागेल. क्रुशियल मोमेंटला तुम्ही या गोष्टी करून जमणार नाही. वेल बिगनिंग्स हा पण आम्ही सातत्याने म्हणतोय. या मॅचमध्ये अजूनपर्यंत चांगली सुरुवात पाहायला मिळत नाही लांबाची वाडी संघाकडून. 4 चेंडू फेकून झाले सुनीलच्या हातातनं. रिलीज केले जबरदस्त चेंडू आणि त्या 4 चेंडूवर धावा फक्त आणि फक्त 2. सलामीची जोडी. एज्युकेशनल क्रिकेट आतापर्यंत चालू आहे लांबाची वाडी संघाच्या माध्यमातून. पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न. आणखी एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. लेग बिफोर विकेट जर या ठिकाणी स्पर्धेचा नियम असताना मी तर म्हणेन अंपायरचं बोट क्विक ॲक्शनने हवेच्या दिशेला गेलं असतं परंतु हा निर्णय या स्पर्धेमध्ये नाही आहे. म्हणून की काय फलंदाज बचावला गेला. एक चांगला चेंडू यावेळेस मात्र फेकला जातोय गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना खांद्याचा वापर करणं आणि अचूक टप्पा प्लेस निवडणं हे चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य सुनीलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. फास्ट बॉलिंग, जबरदस्त परफॉर्मन्स. यावेळेस थोडेसे स्टेप आउट झाले आणि करण्याचा प्रयत्न झालाय परंतु 100% प्रयत्न परंतु 100% यावेळेस उत्तर मिळालं नाही. इनफिल्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट मिळवला. तत्पूर्वी धावा मिळतील 1 आणि या एका धावेने लांबाची वाडी संघाची धावसंख्या ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 4 धावा. एक कासवाच्या गतीने सुरुवात तर केली परंतु मित्रांनो कासव का जिंकलं होतं याचं उत्तर आम्हाला गुरुजींनी शिकवलं होतं की ते थांबलं नव्हतं म्हणून जिंकलं. या 4 धावा न थांबता तुम्ही बनवत राहिल्यात तर 59 धावा धावफलकावर बनायला वेळ लागणार नाही. त्यासाठी कंटिन्युटी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ज्या वेळा क्रिकेटच्या अमोल कथोरे काहीतरी ॲक्शन करतायत. व्यवस्थापन समिती आपण बघायचं आहे. आम्ही म्हणतो ना व्हॉट क्रिकेट. क्रिकेट म्हणजे तरी काय. सी फॉर कस्टमर फोकस, आय फॉर इंटेन्शन, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन्स, ई फॉर एज्युकेशन अँड टी फॉर
टीमवर्क, तुमच्या टीमवर्कला महत्त्व आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला ना तर क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि प्रत्येकाने वैयक्तिक जबाबदारी जर पार पाडली तर सातत्याने क्रिकेटचा विजय हा तुमचा होत राहील. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लांबाची वाडी संघाची धावसंख्या येते धावफलकावर बिनबाद 4 धावा. एक हलकी सुरुवात पाहायला मिळते सुनील आणि संजयच्या माध्यमातून. अजूनपर्यंत नारळासारखे आहेत, आतून सुद्धा थंड आणि बाहेरून थोडे टणक. यावेळेस मात्र टेम्परामेंट थोडंसं आक्रमक करावा लागेल. दुसऱ्या षटकाला प्रारंभ, गोलंदाज तयार. कोचरे संघ बॉलरचं नाव कळवा मित्रांनो. आपला 12वा खेळाडू या ठिकाणी नाही आहे. बॉलरचं नाव कळवा. आवाज द्या, बॉलरचं नाव सांगा ना. यस, नरेश. ग्रामीण क्रिकेट हा पैशासाठी नाही तर नावासाठी खेळला जातो याची नोंद आपण घ्यायची आहे आणि तुमची नावं आम्हाला कळणं या ठिकाणी गरजेचं असेल. याच टेनिस क्रिकेट जगताना तुम्हाला काय दिलंय तर स्वतःची ओळख दिली. आज कोणता खेळाडू कोणत्या गावातील आहे, अनोळखी माणसं एकत्र आली, त्यातून तयार झाली ओळख. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये. यावेळेस फुल टॉस बॉल, संधी होती फलंदाजाला, संधी गमावली. गुड टू गुड इज टू बॅड. चांगला चेंडू, चांगला स्ट्रोक्स, झेल मात्र सुटला गेला. नक्कीच मी सातत्याने म्हणतो की गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षक साथ देत नाही आहे. आंधळ्यानं दळावं आणि कुत्र्यानं पीठ खावं म्हणून की काय, तुमच्या सांघिक खेळाला महत्त्व आहे. झेल सुटला गेला, रस मिळते लांबाची वाडी संघाला. या चेंडूवर 3, या 2 धावा आणि या 2च्या मदतीने लांबाची वाडी संघाची धावसंख्या ती 6 धावा. पहिलं षटक अतिशय चांगलं. यास 3 धावा एकंदरीत या 7 धावा धावफलकावर, कारण पहिल्या षटकामध्ये 4 आणि या षटकामध्ये या चेंडूवर मिळाल्या होत्या 3 धावा. आडव्या बाटना सरळ खेळलाय, चेंडू गॅपमध्ये होता परंतु हा गॅप भरून काढलाय क्षेत्ररक्षकानं. क्विक ॲक्शनने मित्र म्हणेन क्षेत्ररक्षकाला 4 ॲक्शन महत्त्वाचे असतात. चेंडू जर गॅपमध्ये असेल आणि क्षेत्ररक्षक जर बाजूला असेल, धावत जाणं, त्यानंतर चेंडू जमीन लगत असेल तर मात्र वाकणं, पुन्हा एकदा तो चेंडू क्विक ॲक्शननं उचलणं आणि तेवढ्याच वेगाने चेंडू फेकणं. कलेक्शन महत्त्वाचं, याला म्हणतात कॉम्बिनेशन. हे कॉम्बिनेशन तुम्हाला जमलं. ज्या पद्धतीने समुद्राच्या आतमध्ये असणारी हालचाल जर कौशल्यपूर्ण असेल तर ते पाणीसुद्धा आम्हाला बघायला छान वाटतं आणि ते प्राणीसुद्धा बघायला मजा वाटत असते. म्हणून की काय, आम्ही फिश टँक समोर जास्त वेळ उभा राहतो. याला कारण कौशल्यपूर्ण हालचाल. क्रिकेटमध्ये तुम्ही कौशल्यपूर्ण हालचाल करून दाखवाल ना तर क्रिकेटचा विजय हा सातत्याने होईल. तुमचं फंबलिंग हे योग्य असायला हवं आणि निश्चितच तुम्ही फंबल जर वेगळ्या पद्धतीने झालात तर फलंदाज वाट बघत असतात, कधी एकदा संधी निर्माण होते आणि कधी एकदा धावा आमच्या धावपलकावर आम्ही जमवतोय. लांबाची वाडी संघाची धावसंख्या ती 11 धावा. आतापर्यंत 9 चेंडू फेकून झालेत. कोचरे संघाच्या वतीनं गोलंदाज तयार, नरेश. हो हो हो, फुलटॉस बॉल होता, कानावर सांगून आदळला, परंतु यावेळेस रन्स मिळणार नाही. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तत्पूर्वी फेकी सुद्धा झाली. यस, फलंदाज होईल बाद. याला म्हणतात आत्महत्या, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं. मित्रांनो, जबाबदारी अपूर्ण पडली की काय, जबाबदारी काय असते हे इतिहासानं शिकवलं. जबाबदारी काय असते हे इंटरनॅशनल क्रिकेटनं शिकवलं. जबाबदारी काय असते हे लेबर क्रिकेटनं शिकवलं आणि जबाबदारी काय असते अमोलजी कचोरे आयोजित आमदार चषक मुरबाडनं शिकवलं. नरेश तयार, शॉट ऑफ लेन्स. यावेळेस मात्र अतिशय चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. मिडल करू शकला होता. तत्पूर्वी धावा मिळतील या चेंडूवर 2. कसं एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही फलंदाजानं, कारण फलंदाजाला माहिती आहे एक विकेट आपण लवकरात लवकर गमावलेली आहे आणि यानंतर मात्र आपल्याला 59 धावांपर्यंतचा प्रवास करायचा असेल तर विदाऊट तिकीट चालणार नाही. त्यासाठी तिकीट काढावं लागेल आणि ते तिकीट म्हणजे चौकार आणि षटकारांचं. तेव्हा मात्र तुम्ही ही मॅच सजवू शकाल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नरेश गोलंदाजी करतोय. चांगले चेंडू हाताळलेत आतापर्यंत नरेशने. फक्त आणि फक्त आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या. जबरदस्त फटका, स्लॉग स्वीप. यावेळी चेंडू निघून जाईल ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेगाने चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स ओव्हर दिलो. रन्स मिळतील 4. लांबाची वाडी संघाला डगआउटला आनंद करून देणारा हा येतोय मॅग्निफिशियंट चौकार.
बडी संघाची धावसंख्या ती दोन षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 17 धावा. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये अजूनही जवळपास 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 धावा. यस 18 चेंडू 42 धावांची गरज माफी असावी. प्रत्येक षटकामध्ये 14ची गरज असेल या क्षणापासून लांबाची वाडी संघाला. मी तर म्हणेन संघर्ष खूप मोठा आहे, परंतु आज संघर्ष केला ना तर उद्या सामर्थ्य निर्माण होईल. म्हणून की काय तुम्हाला आज आत्ता ताबडतोब संघर्ष करावा लागेल. सातत्याने आम्ही ओळख करून देऊ. एका वर्षाची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. जर सामना गमावला तर तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास 5,25,600 मिनिटे या स्पर्धेची तुम्हाला वाट बघावी लागेल. म्हणून की काय ही वेळ आहे वेळ बदलण्याची. इट्स टाईम चेंज द टाईम. लांबाची वाडी संघाला आत्ता मात्र खूप मोठं संकट आहे, परंतु या संकटातून कोण निवारण करेल. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. यावेळेस सुनील आणि नरेश हे 2 फलंदाज संघर्ष करतायत. तिसऱ्या ओव्हरला प्रारंभ. गोलंदाज तयार. गोलंदाजाचं नाव मित्रांनो कळवायचं आहे. नरेश गोलंदाजी मार्कवर तयार. 2 षटकं संपली. 17 धावा धावफलकावर लांबाची वाडी संघाचा मित्र म्हणेन हा लांबचा प्रवास करायचा आहे. 59 धावांचं लक्ष डोळ्यासमोर दिसत असेल तर मी तर म्हणेन झोप लागणार नाही. खेळपट्टीवर संघर्षाचं या ठिकाणी मैदान तयार करावं लागेल. युद्ध क्रिकेट आणि युद्ध विचार जर केला तर युद्धामध्ये रक्तपात असतो, क्रिकेटमध्ये फक्त रक्तपात नसतो. बाकी सगळ्या गोष्टी सारख्याच. यावेळेस बघू शकाल ऑफ ड्राईव्ह ऑन द राईज केला आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी रन्स मिळतील केवळ 1 आणि या एका धावेने 18 धावा धावफलकावर सिंगल डबल से काम नहीं चलने वाला. अगर ये मुकाबला लांबाची वाली टीम को जीतना है तो बहुत बड़ा प्रयास करना पड़ेगा. आखिर प्रयास ही तो जिंदगी का दूसरा नाम होता है. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष. या संघर्षाच्या वाटेवरील योद्धा व्हावा लागेल आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. लांबाची वाडी संघाच्या या फलंदाजांना 1 गडी बाद झालाय. विकेट कमी गेल्यात परंतु धावा सुद्धा कमी आल्यात. त्यामुळे यावेळेस कॉम्बिनेशन थोडंसं चुकतंय. हो ओव्हरपिच बॉल होता. दिशा योग्य पाहायला मिळाली. परफेक्ट मिड ऑफ द बॅट. चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रस मिळतील 4. हा येतोय चौकार. तुझ्या आशा कुठेतरी पल्लवित होतील या चौकाराने, कारण धावांची भूक आणि धावांची तहान एवढी काही लागले. जसे काय रेगिस्तान में पाणी न हो. वाळवंटामध्ये पाण्याच्या थेंबाने तहान भागली जाणार नाही तर प्याले प्यायला लागतील. यावेळेस ऑफ स्टंपवर शपल झाले होते. ऑन साईडला बुडवला चेंडूला. तत्पूर्वी नो मॅन्स लँडमध्ये चेंडू आहे. डिप स्क्वेअर लेगला बॅकअप पाहायला मिळत आहे. थ्रो सुद्धा क्वालिटीचा पाहायला मिळाला. की जखडून ठेवलाय प्रतिस्पर्धी संघानं. कोचरे संघ यावेळेस मात्र वर्चस्व गाजवतो या मॅचमध्ये, परंतु सामना अजूनही बॅलेन्सिंग आहे. जोपर्यंत योग्य ट्रॅक मिळणार नाही तोपर्यंत लांबाची वाडी संघ दिशापासून कुठेतरी लांब राहील. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅट जणू काही खेळपट्टीवर आदळली आणि त्याचा आवाज कानावर आलाय. तत्पूर्वी रन मिळेल केवळ 1 आणि सिंगल डबल. यावेळेस डगआउटच्या काळजामध्ये कुठेतरी स्पंदनं वाढली असतील. याचं कारण 59 धावांपर्यंतचा प्रवास. दिल्ली अभी तो बहुत दूर है. पोचायचं असेल तर एरोप्लेनमध्ये बसावं लागेल आणि एक जंप घ्यावी लागेल, तेव्हा तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू शकाल. डेस्टिनी इन युअर हँड. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. यावेळेस लेग ब्रेक बॉल. ओव्हरपिच होता. टर्न होण्यापूर्वी बॅट मात्र आडवी गेली. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. गोलंदाजाने यावेळेस जबाबदारी घेतली होती की झेल पकडायचा. झेल मात्र यावेळेस होऊ शकला नाही. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होते. झेल सुटला. रन्स मिळतील 2 आणि या 2 धावांच्या मदतीने लांबाची वाडी संघाची धावसंख्या ती 1 बाद फक्त आणि फक्त 26 धावा. समीकरण म्हणले 13 चेंडू आणि 33 धावा. यावेळेस स्लॉटशिप करण्याचा प्रयत्न होता. चांगले चेंडू फेकले जात आहेत आणि त्यावेळेला योग्य ठिकाणी चेंडू रिलीज केला जातो ना, त्यावेळेस मात्र फलंदाजाला हा चेंडू खेळण्यासाठी खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतंय. तुम्ही गुडलेन स्पॉटवर चेंडू फेकाल. फलंदाज स्लॉटशिप जर करू शकत नसेल तर तो चेंडू तुम्हाला डॉट येईल. अन्यथा फलंदाजाने प्रयत्न केला तर मिस्टामिक स्ट्रोक होऊन तो जास्तीत जास्त चान्सेस हे झेलसाठी असतात. म्हणून की काय गुडलेन स्पॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एरिया फॉर बॉलर. याचं कारण तुम्हाला क्रिकेटचं क्षेपणास्त्र फेकायचं असेल तर त्या जागेवर तुम्हाला चेंडू रिलीज करावा लागेल. ज्या वेळा 12 गोलंदाजी करायचे त्या वेळा मात्र गुडलेन स्पॉट ही जागा निवडायचे
आणि बॅट्समन मात्र एकच विचार करायचे की फक्त आपल्याला संरक्षित कसं व्हावं लागेल, चक्रव्यूह भेदायचं नाही. कारण ते चक्रव्यूह भेदलं नाही म्हणून की काय अभिमन्यू अडकला, परंतु यातून बाहेर काढण्याचं काम एकच गोष्ट करत होती. ती गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्ण. उत्तरेच्या गर्भावर ज्यावेळेला ब्रह्मास्त्र सोडलं गेलं, अभिमन्यू नाही मी तर म्हणेन द्रोणाचार्यांचे सुपुत्र, त्यानंतर मात्र भगवान श्रीकृष्णाने वाचवण्यासाठी एक सुदर्शन चक्राचा वापर केला आणि त्यावेळेस विजयाचं महाभारत घडलं गेलंय. यावेळेस महाभारत घडवायचं आहे लांबाची वाडी संघाला. 59 धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर 12 चेंडू आणि 32 धावा 16.00च्या सरासरीने जायचं आहे. मॅच सुरू करायची, अंपायर सिग्नल द्या. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे मित्रांनो. सचिन. तीन षटकं संपुष्टात येत आहेत. लांबाची वाडी संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 27. समीकरण बनलंय 12 चेंडू आणि 32 धावा. संघर्ष खूप मोठा आहे. कोणत्याही फलंदाजानं बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर आमचे आदरणीय सन्माननीय मनोजी देसले साहेब यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेची आपण उंची सातत्याने वाढवत ठेवत आहात. प्रेम आणि प्रेरणा जिवंत ठेवली जाते. गोलंदाज तयार सचिन. यावेळेस स्टॉप केलाय. चेंडू मात्र लॉंग स्टॉपच्या दिशेला निघून जाईल वेगाने. चेंडू जाऊन स्टॉप झालाय लॉंग स्टॉपला. हा येतोय दर्जेदार आणि दिमागदार चौकार. रन्स मिळतील 4. लांबाची वाडी संघाला विजयाची आशा पल्लवित करून देणारा हा येतोय चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार तर आला, परंतु हा धावांचा वेग आहे. अश्व दौडावे लागतील तेव्हा मात्र तुम्ही एका विशिष्ट उंचीवर पोहोचाल. 59 धावा या मॅचमध्ये लांबाची वाडी संघाला बनवायच्या आहेत. 31 धावा धावफलकावर. मी तर म्हणेन अर्ध काम सुद्धा या ठिकाणी अजूनही पूर्ण नाही. अर्ध काम अपूर्ण आहे आणि उर्वरित 75% काम या मॅचमध्ये अजूनही शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर सफल झाले. थोडंसं फाईन केलाय. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी आणि त्या चुक्याचं रूपांतर गुन्ह्यामध्ये होताना पाहायला मिळत आहे. हे मैदान म्हणजे दिल्लीचं सुप्रीम कोर्ट आहे. एकदा का निर्णय झाला तर मात्र तुम्हाला राष्ट्रपती माफ करू शकणार नाही. चेंडू निघून गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सेकंड इन रो. 2 चेंडूवर धावा वसूल केल्या 8. यस, आणखी एक चौकार जर आला तर गोल्डन चान्स असेल फलंदाजाला. आमचे सन्माननीय मनोजी देसले साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. धन्यवाद मनोजी देसले साहेब. गोलंदाज तयार सचिन. मार खाताना पाहायला मिळतो या षटकामध्ये. हो हो हो, क्या बात आहे. फक्त चेंडूला ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षक आहे, मिळणार नाही, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. आपली विकेट सॅक्रिफाईस करायची होती, परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि तेवढीच खराब पैकी सुद्धा पाहायला मिळते. रन्स मिळतील 2. रन्स ऑफ कपल. या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा आहेत त्या आमचे स्कोर आम्हाला दाखवतील. 37 धावा. समीकरण तुमच्या समोर वाचून दाखवेल. विजयासाठी 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपला नाही. लांबाची वाडी संघाचे फलंदाज सांगत असताना नरेश अँड सुनील. किल्ला लढवायचा आहे शेवटच्या क्षणापर्यंत. हो हो हो, आणखी एक चांगला चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही निश्चितच युवराज सिंगला फोन करू शकता आणि त्याने उत्तर नाही दिलं तर तुम्ही मिस्टर MPL गणेश गायकरला सुद्धा विचारू शकता की हा फटका कोणत्या पद्धतीने खेळायचा. कारण आम्ही बघितलं धर्मवीर चषकामध्ये की स्लॉक स्वीप खेळणं, त्याच्यानंतर यॉर्कर बॉलवर षटकार कसा मारणं हे मात्र सातत्याने दाखवलं या खेळाडूने. हा टेनिस क्रिकेट जगताचा ब्रँड आहे. गोलंदाज तयार सचिन. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता. ऑफ ड्राईव्ह सजवलाय. तत्पूर्वी धावपट या खेळपट्टीवर धावा मिळतील 2. नक्कीच 2-2 धावा, 1-1 धावा या किती महत्त्वाच्या या क्षणाला पाहायला मिळतात लांबाची वाडी संघाला. मित्रांनो, आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण, अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये 1-1 रन ही महत्त्वाची गोष्ट आहे. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात झाली नाही आणि त्यानंतर मात्र एका महिन्यामध्ये आम्ही जर काम केलं नाही तर दुसऱ्या महिन्यामध्ये आम्हाला ओव्हर टाईम करावा लागतो. तर ओव्हर टाईम करावा लागतो. यावेळेस लांबाची वाडी संघाच्या फलंदाजांना हो हो शॉर्ट पिच बॉल होता. संधी होती फलंदाजाला. ब्रेड अँड बटर बॉलची. चेंडू निघून गेलाय बॅटला ब्रश करून. टप्पा होता. त्यानंतर विकेट किपरने चेंडू कलेक्ट केला. या चेंडूवर धाव नाहीये. धावसंख्या स्थिरावली 39 धावा. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटचे येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी लांबाची वाडी संघाला अजूनही 20 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 20 धावा. संघर्ष खूप वाढलाय. चैन की नींद मौत लो तुम, संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की
कभी हार नाही होती. यावेळेस 6 चेंडू आणि विजयासाठी लांबाची वाडी संघाला 20 धावांची गरज. हे दोन खेळाडू मी तर म्हणेन महाकाय बनतात की काय. आत्तापर्यंत चांगली पार्टनरशिप, एक विकेट गमावली लांबाची वाडी संघानं, परंतु सुनील आणि नरेश या दोघांनी मात्र हे सातत्याने प्रवाह ठेवलाय. जणू काही नदीप्रमाणे समुद्राला विलीन व्हायचं आहे. आणि या दोन खेळाडूंच्या माध्यमातून लांबाची वाडी संघाला 59 धावांपर्यंत जाऊन समर्पित होऊन तुम्हाला तुमच्या विजयाचं राजसिंहासन गाठायचं आहे आणि त्यावर मात्र तुम्हाला विराजमान व्हायचं आहे. दोन फलंदाज करतील की शेवटचा गोलंदाज चमत्कार करेल. संघर्ष दोनही बाजूने चालू आहे. आम्ही सातत्याने म्हणतो प्रयास तो जारी है, देखेंगे कौन किसके पे भारी है, आ देखे जरा किसमें कितना है दम. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज लांबाची वाडी संघाला. गोलंदाज तयार. या सुनील गोलंदाजी मार्कवर तयार. पहिला बॉल फेस करेल शेवटच्या षटकातील बॅट्समन सुनील. सुनील टू सुनील, बेस्ट विरुद्ध बेस्ट, त्यावरून मिळणारं खऱ्या अर्थानं 100 नंबरी सोनं आम्हाला मिळेल. ओव्हरपिच बॉल होता, यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह, लॉंग ऑफला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक सुद्धा पाहायला मिळेल. तत्पूर्वी धावा मिळतील 1. आत्ता मात्र टाकल्या जाणाऱ्या डॉट बॉला सहित संघर्ष वाढत राहील लांबाची वाडी संघाच्या डगआउट आणि धावपलकावर मी तर म्हणेन दुष्काळ पडतोय. कधी कधी हिरवळ साचली जाते, परंतु बघूया हा प्रवास चालू आहे. किती घास गळगे, किती खड्डे आणि किती दगडगोट्यांना सामोरं जावं लागतं लांबाची वाडी संघाला. सुनील गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केली. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज असेल या मॅचमध्ये लांबाची वाडी संघाला. कोण जिंकेल मॅच आय डोंट नो अबाउट दॅट, बट मॅच विल बी हाय अँड व्होल्टेज. शेवटच्या क्षणापर्यंत जाणार ही मॅच. पहिला चेंडू फेकून झाला, 1 धाव खर्च केली. येणारे 5 चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज. स्ट्रायकिंगवर बॅट्समन मिस्टर नरेश. 5 चेंडू 19 धावा. संघर्ष आहे. प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवण्याची कला दाखवावी लागेल. शॉट ऑफ गुड लेन्स. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्लॉक स्वीप. चेंडू निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये चांगला चेंडू. डॉट बॉल पाहायला मिळतोय. टाकले जाणारे डॉट बॉल सांगत असताना कोत्रे संघ विजयाकडे जातोय. येणाऱ्या धावा सांगत असताना लांबाची वाडी संघ विजयी होईल. विजय मात्र एका संघाचा. जो जिता वही सिकंदर. 4 चेंडू 19 धावा. हो हो हो, चेंडूचं निरीक्षण झालं नाही. आखूड टप्पा होता, चेंडू बाउन्स झाला, निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आत्ता मात्र सामना कठीणाकडून अशक्याकडे जाताना पाहायला मिळतोय. लांबाची वाडी संघ ज्या पद्धतीने कर्णाच्या रथाचं चाक चिखलामध्ये अडकावं त्या पद्धतीने लांबाची वाडी संघ संकटामध्ये सापडलाय. कोण काढेल या संकटातून बाहेर. वेळ निघून गेली, उरलाय फक्त मनामध्ये पश्चाताप. म्हणून की काय, टाइमिंगला महत्व आहे. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेळता है. यावेळेस मेल निघून गेली, उरतोय फक्त पश्चाताप. येणारे शेवटचे 2 चेंडू आणि लांबाची वाडी संघाला जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. अशक्य पाय आव्हान या मॅचमध्ये लांबाची वाडी संघाला. पुन्हा एकदा लिडिंग एज लागते. उर्वरित काम विकेट किपरनं केलं. नॉनस्ट्राईक एंडवरचा फलंदाज बघतोय की मला हा शेवटचा चेंडू खेळायचा आहे आणि नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक खेळून पूर्ण करावा लागेल. यास फलंदाज थांबला तरी चालेल. नक्की 1 चेंडू आणि 19 धावा. सामना जवळपास गमावला लांबाची वाडी संघानं. आपण बघू शकाल कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन, इकॉनॉमिकल बॉलिंग झाली. म्हणून की काय, या मॅचमध्ये कोत्रे संघानं मिळवलेला हा दणदणीत विजय जिंकलात. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक लांबाची वाडी टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आपलं सुद्धा आम्ही आभार आणि कौतुक करू. नक्कीच चांगली स्पर्धा आपण अनुभवतात आणि या स्पर्धेचं नाव